चला तर मंडळी, आज आपण बनवतो कोथिंबीर वडी. कोथिंबीर ही शरीरासाठी खूपच थंड आहे आणि खूप टेस्टी लागते वडी. तर त्याचं साहित्य बघूया आपण काय काय लागेल. आलं लसूण पेस्ट आहे, बेसन पीठ आहे, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आहे, तुम्ही चिरून पण घेऊ शकता, हळद, मीठ, तीळ. मीठ टाकतो आपण चवीनुसार याच्यामध्ये. हळद, जिरे पावडर, धने पावडर ॲड केलेली आहे आपण याच्यात. त्यानंतर आपण बेसनचं पीठ ॲड करतो आहे. बेसनचं पीठ मी इथे 3 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनचं पीठ लागेल तसं तुम्ही एक्स्ट्रा पण ॲड करू शकता जर तुम्हाला जास्त पीठ पातळ वाटत असेल तर. आलं लसूणची जी पेस्ट केली याच्यामध्ये मी पुदिना पण ॲड केला आहे. आलं लसूण, जिरं आणि पुदिनाची पेस्ट केलेली आहे, ते मिक्स करूया. वरून थोडेसे आपण तीळ टाकतो आहे. तीळ आपण ॲड केलेलेच आहेत पण तरी पण आपण टाकतो आहे वरून, छान लागतात तळल्यानंतर. असे आपण रोल करून घेऊयात आणि तुम्ही वरती पण स्टीम करू शकता. मी कुकरमध्ये स्टीम केलेले आहेत, हे 2 शिट्ट्या देऊन 2 ते 3 शिट्ट्या देऊ शकता, जेणेकरून हे पूर्ण शिजतं कुकरमध्ये. सारखं सारखं आपल्याला बघायला लागत नाही. शिजल्यानंतर आपल्याला अशी दिसतील. इतका खमंग वास येतो ना. चला तर आपण वड्या पाडून घेऊयात. वड्या पाडल्यानंतर 1 बाय 1 आपण तळून घेऊ. वरून तेल टाकल्यानंतर कशी छान दिसतात ते. चला तर कढई ठेवूया आपण. तेल टाकले त्याच्यामध्ये. थोडंसं बघते मी ट्राय करून पहिल्यांदा तेल तापलं आहे का. 1 बाय 1 सोडून घेऊयात आपण. दोन्ही बाजूंनी परतून घेतल्यानंतर अशी थोडीशी लालसर रंगाची आल्यानंतर आपण काढून घेऊयात. परत मी दुसरी बॅच फ्राय करते. फायनली आपलं असं दिसेल कोथिंबीर वडी. हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, फक्त तव्यावरती थोडंसं तेल टाकून. बट डीप फ्राय